नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अंकगणिताची पूर्ण तयारी. प्रकरण 9 नफा तोटा. स्वाध्याय 9.4. प्रश्न पहिला. एका दुकानदाराने प्रत्येकी ₹10,000च्या दराने 15 फ्रीज आणि प्रत्येकी ₹300च्या दराने 25 स्टूल विकत घेतले. वाहतुकीसाठी त्याने ₹4,000 खर्च केले. त्याने ते फ्रीज ₹12,000 व ते स्टूल प्रत्येकी ₹400 च्या दराने विकले. तर नफा किती झाला? 10,000चे 15 फ्रीज. 15 एक 15 आणि त्याच्यावर हे 4 शून्य. 15,000चे 1,50,000चे फ्रीज घेतले. नंतर खुर्च्या 300 गुणिला 25 7,500 रुपयाच्या आणि 4,000 रुपये खर्च आला. या सगळ्यांची बेरीज. ₹1,61,500 खरेदी किंमत झाली आहे. आता विक्री किंमत काढताना 12,000चं एक फ्रीज असे विकले त्याने, गुणिला 15 म्हणजे 180,000चे झाले. आणि खुर्च्या 400 रुपये गुणिला 25 25 चोक 100 आणि हे 2 शून्य म्हणजे 10,000. यांची बेरीज 0 0 0 0 9 आणि 1. आता याच्यातून खरेदी किंमत वजा करू. 1 6 1 5 0 0 हे 0 0 10 5 गेले 5, याचे 10, याचे 9 आणि याचे 8 8 आणि 2 म्हणजे 28,500. म्हणजे पर्याय क्रमांक बी 28,500 रुपये नफा झाला. प्रश्न दुसरा. एका फेरीवाल्याने ₹44 प्रति किलो या दराने 40 किलो आवळे खरेदी केले. त्यातील 2 किलो आवळे खराब निघाले. उरलेले आवळे त्याने ₹60 प्रति किलो या दराने विकले. तर त्याला किती नफा झाला? 44 गुणिला 40 म्हणजे 760 रुपये खरेदी किंमत. 2 किलो कमी झाले म्हणजे 38. 38 गुणिला 60 म्हणजे 2,280. आणि याच्यातून 1,760. याच्यातून 1,760 वजा केले. 0 2 12 7 गेले 5. 520 रुपये नफा. पर्याय क्रमांक डी 520 रुपये नफा. प्रश्न तिसरा. 20 लाईट 2,200 रुपयांना विकल्यामुळे 2 लाईटांच्या खरेदी किमती इतका नफा झाला. तर प्रत्येक लाईटची खरेदी किंमत किती?
20 लाईटची खरेदी किंमत म्हणजे 20x आणि 2 लाईटांच्या खरेदी किमती इतका नफा झाला म्हणजे 2x. खरेदी अधिक नफा बरोबर विक्री. वीस आणि 2 22 झाले इथे. आणि आता इथे 22ने भागलं याला तर इथे आले 100. म्हणजे खरेदी किंमत 100 एका लाईटची. पर्याय क्रमांक ए, रुपये 100 एका लाईटची खरेदी किंमत. प्रश्न 4. एक माणूस रुपये 1200 डझनाने झाडू खरेदी करतो. म्हणजे 1200 भागीला 12 केले तर एका झाडूची खरेदी किंमत 100 आणि प्रत्येकी रुपये 120 याप्रमाणे विकतो. त्याचा नफा किती आहे? म्हणजे 12 गुणिला 120, 12चा वर्ग 144 आणि त्याच्यावर 0. म्हणजे 1440 वजा 1200. 1200चे 12 झाडू म्हणजे एक झाडू 100 रुपयाचा. आणि 120ला 1 विकला म्हणजे 1 4 4, 12चा वर्ग 144 आणि 0. याच्यातून हे 1200 वजा केले. 0 4 2, 240 रुपये नफा. पर्याय क्रमांक सी, 240 रुपये नफा. प्रश्न 5. एक वस्तू रुपये 1000ला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू रुपये 2000ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? $2000 वजा 100. $2000 वजा 1000 हा फरक आहे 1000 आणि 1 पट तोटा आणि 3 पट नफा म्हणजे हे 4 झाले. मग याचे 4 भाग केले तर 1 भाग 250चा येतो. याला भागीला 4 केला म्हणजेच 2000मध्ये 250 मिळवले तर ही खरेदी किंमत येते 2250 रुपये. 1000ला विकल्याने तोटा झाला म्हणून 1000मध्ये 250 मिळवायचे. म्हणजेच 1250. पर्याय क्रमांक डी. 1250ला विकल्याने 1250ची वस्तू 1000ला विकल्याने 250 रुपये तोटा झाला. प्रश्न 6. एका माणसाने नगाला रुपये 25 या दराने 100 ओले नारळ खरेदी केले. 20 नारळ कोरडे होते. त्याने बाकीचे नारळ रुपये 35 या दराने विकले. तर त्याचा नफा किंवा तोटा किती? 100 गुणिला 25 म्हणजे 2500 खरेदी किंमत आणि 100मधून 20 खराब झाले म्हणजे 80च राहिले. 80 गुणिला 35 म्हणजे 2800. याच्यामधून हे वजा केले 0030, 300 रुपये नफा. पर्याय क्रमांक ए,
रुपये 300 नफा झाला. प्रश्न 7वा. रामने 90,000ला घेतलेली गाडी 6,500 रुपये नफ्याने विकून टाकली, तर त्याने ते गाडी किती रुपयांना विकली? म्हणजे 1,000च आहे, तर 90मध्ये 6,500 मिळवले. 90 आणि 6,500, 90 आणि 6, 90 अधिक 6,500 म्हणजे 90 आणि 6 96. 96वर 6 पाव. 90,000 आणि 6,500 याची बेरीज म्हणजे 96,250 रुपये नफा विक्री किंमत. पर्याय क्रमांक सी 96,250 रुपये विक्री किंमत. प्रश्न 8वा. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या 4 पट आहे, तर नफा किती? समजा वस्तूची खरेदी किंमत 10 आहे, तर 4 पट म्हणजे 10 चोक 40 रुपये वस्तूची विक्री किंमत आहे. आणि 40मधून 10 गेले 30 रुपये नफा येईल, म्हणजे खरेदी किंमतीच्या तिप्पट. पर्याय क्रमांक सी खरेदी किंमतीच्या तिप्पट नफा होईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड बाय.